7 जूनला मृग निघतो. आभाळ भरून येतं. रात्री चांदण्या दिसत नाहीत. दिवसा दिवस दिसत नाही. सगळे ढगच्या ढग खाली लोंबतात. डोंगराला थटतात. झाडाला लकडतात. झुडपात अडकतात. लहान पोरानं काढून घ्यावेत, अंगाला लपेटावेत असे, पण त्यांना थांबून कोण देतं? गुराख्या पोरानं जनावरांचं खांड ताणवल्यागत वारा ताणवतोय. सारखा थोपटतोय. ढग कोकरुड्या घेत धावत आहेत. क्षणाची उसंत नाही. गुरं काकडू लागतात. मरतुकडी धरणीला पडतात. कुत्री फडफडून नवा आडोसा खरखर उकरू लागतात. जमिनीतला ओलावा काढून त्यात बसतात. पक्ष्यांची घरटी ओली चिंब होतात. चिमणी चिमण्याला लपटून बसतात. लहान पोरं थरथरू लागतात. त्यांच्या अंगावर काटे उभे आहेत. केस ताठ आहेत. म्हातारी माणसं त्यांच्याकडे पाहत एका कोपऱ्यात बसून आहेत. जरा बाहेर गेली की ती ओरडतात, अरे पावसात जाऊ नगस, माग व्हा, हा भिशीला की. पोरं तेवढीच दबकतात आणि डोळा चुकवून पळतात. पाण्यात खेळतात. डबके हातानं उडवतात. पाऊस जोर करतो. माळावर पाणी खळखळत शिवारात उभं राहतं. तालीत भरतं. जमिनीला पाझर फुटतो. ओढे खळखळू लागतात. नद्या वाहू लागतात. विहिरी तोंडाला येतात. हा मृगाचा पाऊस कोकणपट्टीतून येतो. घाट माथ्यावर पडतो. पुन्हा देशावर येतो. म्हणून त्याला वरलीकडचा पाऊस म्हणतात. जवळजवळ नियमित येतो. नक्षत्र बदललं की थोडी उघडीप पडते आणि पेरणीला सुरुवात होते. घात साधायला सगळ्यांची धांदल उडते. शेतमळ्यात कुऱ्या धावत असतात. रासण्या मागं पळत असतात. पेरणारा बापई, मोगणारी बाई, रासण्याचा गडी यांची कोण घाई. ही घात 4च दिवसांची. हा हंगाम एकदा साधला की सारं साधलं. पुन्हा गाव वर्षभर निवांत. भांगलन कोळपण बघत, जनावरांना वैरण पाणी घालत, कधी घरात कधी रानात, जमेल तसं घडेल तसं त्यांच्या स्वाधीनचं ते काम आहे. यंदाचंच घ्या. अख्खा मृग संपत आला तरी आभाळात कुठं ढग नाही. पावसाचा कुठं टिपूस नाही. लोकांना वाटलं वरलीकडचा पाऊस का कुठं कोरडा जातो. तसं कधी घडत नाही. 2 थेंब का होईना पडणारच. पण आज पडेल उद्या पडेल असं म्हणत आठवडा निघून गेला, 15वडा निघून गेला तरी पावसाचा मागमुसी नाही. मग मात्र लोकांचा थोडासा धीर खचला. डोळे आभाळाला लागले. भटजी पंचांगाचं पान उलथपालथ करू लागला. तो रस्त्यात बाहेर पडला की प्रत्येक जण विचारी, काय भटजी महाराज, केव्हा पडतोय हो पाऊस? पण भटजी तिथंच क्षणभर थांबत आणि काहीसा विचार करून सांगत, थोडासा आहे योग दुसऱ्या चरणात. गावचा शाळा मास्तरी म्हणतो, हा पडेल पडेल आता 3-4 दिवसात. पाऊस का कुठं जातोय, पाऊस म्हणून पडणार. आणि असं म्हणत म्हणत मृग अगदी काठावर आला आणि आला तसा गेला. भटजीचं पंचांग लडबडलं. मास्तराचं सांगणं खोटं पडलं आणि चक्क चैत्रासारखं ऊन पडलं. वाटेचा धुळा वाऱ्यावर उडू लागला. मेहनतीनं पोळीसारखी मऊ झालेली रानं कडकू लागली. निबार रानात भळा वाचू लागल्या. नदीतली डबकी कोरडी पडली. विहिरी आटू लागल्या. आभाळाला कुठं ढिगाळ नाही. पावसाच्या ऐन मोसमात टिपूर चांदणं पडू लागलं. असं कधी झालं नव्हतं. लोक बहकले. एकमेकांना भेटतील तिथं विचारू लागले, आता काय होतंय? सगळा दुष्काळच नव्हा? असं कधी झालं नव्हतं. हा मागे एकदा झालं होतं, पण असं नव्हतं. आडधराच्या शेवटाला चरणात तरी पेरायला हवं. तर गा, त्याशिवाय काय होतंय? पण वाळल्यात गा कसं पेरायचं? अरे मग घरात ठेवून तरी त्याला काय करायचं?
कुरी घालायलाच पाहिजे, त्याशिवाय मार्ग नाही. गणू मास्तराचं बोल अनुभवाचं. सरत्या आडदराला का होईना पेरायलाच हवं, त्याशिवाय पीक येत नाही. पुकानं पेरलं तर रोग पडतो. मोड बाळसं धरत नाही, उगच पिवळं हाडोळ लबलबीत. पाऊस नाही, पाऊस नाही. यंदाचं साल बरोबर नाही. असं झालं तर माणसाला माणूस खाईल. कोणाला कोण ओळख द्यायचं नाही. एक वेळ माणसाचं होईल कसं तरी. पण मूग जित्रापाचं काय? दावणीला दातास खीळ देऊन पडतील. पटापटा माना टाकून मरतील. लोक ध्या दिवसा घरं फोडतील, रस्त्यावर लुटतील. पाऊस हाय तर सगळं हाय, तो नाही तर काही नाही. पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा जीवनदाता, तो त्यांचा परमेश्वर. तो पडला तर त्याच्यासारखा कोणी सुखी नाही. स्वतःच्या काळजीत त्याला जगाची विवंचना. धगधगत्या उन्हात जमीन नांगरावी. चैताचं ऊन नुसती आग. त्या आगीत तो होरपळत असतो. पायात काही नाही, ढुंगणाला एक धडपा, बाकी सगळा उघडा. पोट पाठीला लागलंय. दिवस कल्लाय तरी दादा करतोय. बैल हाणतोय. नांगर जमीन फोडीत पुढं चाललाय. चाक करकरतय. बैल धाप्या देतेत. असाच फण कुळपण चगाळ चोथा. जमीन मऊ मेणावानी. कोरड्या रानातून चाललं तरी मातीत पाय घुसतोय. अशी मेहनत करायची आणि मग पावसाकडे डोळं लावून बसायचं. नक्षत्र मोजाय सुरुवात करायची. मृग, आडदरा, पोक. रात्री वावरात बैलाजवळ पडल्यावर तो आकाशातील नक्षत्र बघतो. आकाशानं त्याला पंचांग शिकवलं, धारण शिकवली, जगाचं रागरंग शिकवलं. पुस्तकातली त्याला अक्षर कळत नाहीत, पण अंतराळातील अनंत अक्षर तो वाचतो. प्रत्येक चांदणीची तो कहाणी सांगतो. उपजल्यापासून तो आभाळाच्या संगतीत आहे. लहानपणी त्याच्या आईनं या चांदण्याच्या चिमण्या त्याच्या पाळण्याच्या छताला लावल्या होत्या. त्यानं वर पाहिलं. दिवस नव्हता, चांगली रात्र होती. डोळ्यावर आडवा हात धरला आणि लांब लांब त्या आभाळाच्या पोटात नजर फेकली. किलकिल्या डोळ्यानं कितीतरी वेळ टक लावली. दिसेल म्हणून तो पाहत होता. असंच त्यानं अनेकदा ओळखलं होतं. त्याप्रमाणे पाऊस आला होता म्हणून त्याची नजर कुठं काय दिसते का ते पाहत होती. पण कुठं कुठं काही दिसत नव्हतं. पावसाचं कसलं लक्षण नव्हतं. त्यानं लांब श्वास टाकला आणि खाली अंथरुणावर कलंडला. दावणीत वैरण खात असलेल्या बैलांकडे लक्ष गेलं. त्यांच्या धुंदूक आकृत्या तेवढ्या दिसल्या. पावसाचं तर नाव नाही. मग या जनावरांना घालायचं काय? असं झालं तर दिवसा गिधाड फिरतील, घरात पोरं तडफडतील, विहिरी कोरड्या पडतील, पाखरं उडून जातील. आणि मग त्यानं खूप खूप प्रयत्न केला, पण पापणीच झाकेना. कधी त्याच्या वाडवडिलांनी पूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या सांगितलेल्या कथा त्याच्या डोळ्यापुढे उभ्या राहू लागल्या. तेव्हा म्हण मोठा दुष्काळ पडला होता. लोक तरवडाची भाजी खात होते. बाजारात कसायाखेरीज जनावरांना कोण गिराईक नव्हतं. 4-5 रुपयांना ते नेत. त्यातली काही वाटेतच मरून पडत. कसायाला द्यायला मन नाही व्हायचं, पर दाव्याला मरायला नको म्हणून दाव्याची सोडत. धन्यानं लावलेली माया. ती जनावरं तिथंच घराभोवती घुटमळत आणि जीव टाकत. गावच्या ओढ्याला तर सगळी कुत्री, गिधाडं आणि कुजट मांसाचा कुबट वास. त्याच्या पोटात कालवलं. आणि माणसाचं काय याहून वेगळं? हा दुसरा प्रश्न त्याच्या पुढं स्मशानातल्या कवटीसारखा तोंड वेडावून उभा राहिला. काही वेगळं नव्हतं, असंच होतं. घोटभर तरवणी किती दिवस जीव टिकवणार? झाडपाला किती? अद्य कुणाच्या वाटणीला येणार?
म्हातारी तरणी दुबळी होत होत अंथरुणाला टेकत ती पुन्हा उठत नसत. गावातच रोज 10-15 मढी बाहेर काढली जात. कुठला आणायचं या सगळ्यांना सराण. गुडघाभर डबरं उकरत नि त्यात 2-3 मढी गाडत. 3-4 दिवशी तरसती बाहेर काढीत आणि उराचा भाग तेवढा फाडून खात. बाकीच्याला कुत्री झटत. तो अस्वस्थ झाला. सकाळ संध्याकाळ माणसं देवळात जमू लागली. पांडुबा, गणू मास्तर, रामदादा, काही खालच्या आळीची, काही वरच्या आळीची, चांगली 5-50. काळजीनं चितागती झालेली, भुकेनं वखवकलेली, अंगावर कसली तरी लक्तर, निबरट चेहऱ्यावर बोटभर वाढलेल्या दाढ्या, डोक्यावर जंगलासारखे केस, मातकट अंगावर नखाच्या उठलेल्या रेघुट्या. कुणी तर रोज नवीन बातमी सांगे. बाकीची सगळी चित्त देऊन ऐकत. परवा पांडुबानं सांगितलं होतं, खरशिंगीची माणसं दंडोबाच्या डोंगरावर पाऊस मागाय गेल्या. ती उन्हातच बसणार आहे. ती पाऊस मागत. आला पाऊस याचं, नाही आला नाही याचं. काल रामानं सांगितलं होतं, बोरगावच्या लोकांनी पहारा उभा केलाय इटुबा पुढं आणि अखंड हरिनामाचा गजर चालवलाय. रोज कृष्णेचं पाणी आणून घालत्या. ती देऊळ भरून माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत बसल्या. ती आणि आजची बातमी गणू मास्तराची वेगळी होती. कुण्या गावात म्हण एक माणूस बसलाय पाणी सोडून. 8 दिवस झालं त्याला. उभा गाव बसून राहिलाय त्याच्याजवळ. नुसता डोळ्यात जीव उरलाय. पडला तर बरं, नाहीतर हाकनाक मरून जाईल. अरे काय गा माणूस मानायचा. परसा भरल्या आवाजात बोलला. सगळ्या मुलकाची त्याला काळजी. नाहीतर आम्ही बी हाय की. खायाला कार, अंधरणीला भार. लोकांची मनं रोजच्या परास आज थोडी जड झाली. कुणी काही बराच वेळ बोललं नाही. देवळातल्या गाभाऱ्याच्या अंधारागत स्तब्ध झाली. मग रानमळ्यातला माळकरी बोलला, मग आपण असं बसून कसं भागायचं. काय तर करायला हो सगळ्याच्या बरोबर. तर का करूया की काय तर. हा त्या बिगार का पाऊस येतो या. 3-4 आवाज फुटले. जी गोष्ट माणसांच्या स्वाधीन नाही ती गोष्ट देवावर टाकून माणूस मोकळा होतो. तो जन्माला आल्यापासून याच मार्गानं चालत आलाय. माणूस जातीच्या अंतापर्यंत तो याच मार्गानं जाणार. देव आहे की नाही त्याला माहीत नाही. बरेच जण आहे म्हणतात म्हणून तो आहे म्हणतो. भाविक लोक देवपूजेला बसतात. दांभिक लोक सारे भौतिक उपाय थकल्यावर देवाकडे झुकतात. माणूस शेवटी दुबळा, पराधीन आहे. जे आपल्याहून श्रेष्ठ आहे त्याचा तो पूजक आहे. आणि म्हणून गावाची सगळी माणसं पावसाच्या आराधनेला लागलीत. पांडुबानं सांगितलं, हे बघा, कृष्णीचं पाणी कावडीनं आणायचं आणि इटुबाला भिजवून टाकायचं. गावातल्या बाळ गोपाळांनी सुदीक पाणी ओतायचं. झालं. सकाळी उठून सगळी कामाला लागली. कुणाला काही सांगावं लागलं नाही. पोरं ठोरं सुद्धा ढुंगणात लंगोट्या अडकवून कळशीनं तांब्यानं मिळेल त्या भांड्यानं पाणी आणून ओतू लागली. देवळापुढं चिखलाचा सारा खंदक माजला. 10-12 धाकटी पोरं. त्यांच्यानं पण राहुलं नाही. कुणाच्या डोक्यावर परात आहे, कुणाच्या पितळी आहे, घंगाळ आहे, काटवट आहे. घरोघरी पाऊस मागत फिरत आहेत. पावसाचं गीत गात आहेत. पाऊस पाणी आभाळ दानी, पाऊस आला मुसळा वाणी, मावशी पाऊस वाढ. आतून सुवासिनीबाई पाण्याचा तांब्या घेऊन येते. हळद कुंकू लावते आणि मुलांच्या डोक्यावर पाणी ओतते. मुलं गरगर फिरू लागतात. घंगाळ्यावरनं पाणी खाली पडतं. जणू पाऊसच पडतोय. अंगावर पाणी घेऊन घेऊन पोरं काकडून गेलेली. त्यांच्या अंगावर काटे उभारलेले असतात. अंगावरची कवळी कवळी लव थरथरत असते. पुन्हा दुसरं घर. असा घरोघर पाऊस मागायचा. रोज मागायचा. पोरं घरोघरी पाऊस मागू लागली. पांडुबा विणा घेऊन बसला. विण्याच्या सुरावर
विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला आणि म्हणता म्हणता अमळशानं म्हणाला, मी बी काही खाणार नाही. अरे काय म्हणतोस? गणू मास्तरनं विचारलं. काय नाही, पाऊस पड पातूर, मी बी काही खाणार नाही. पांडुबानं अन्न पाणी व्यर्ज केलं. लोक आग्रह करू लागले, अरे चहा तरी घे जा रे. हा, अरे लिंबू पाणी तरी पीत जा की. पण त्यानं साफ नकार दिला. देवाची आराधना मनोभावे करू लागला. सकाळ संध्याकाळ त्याच्या भोवती भजन होऊ लागलं. लोक त्याचं दर्शन घेऊ लागले. कृष्णेचं पाणी वाजत गाजत येऊ लागलं. मेघराजाचं चांग भलं. लोक गरजू लागले. देवळाला गाव जत्रेचं स्वरूप येऊ लागलं. देवाला मागणं घालायचं ते त्याला साकडं घालून नाही, प्रेमानं मागायचं. दिलं वाहवा, नाही दिलं वाहवा. लोक भराभर पाणी आणून ओतू लागले. गाभारा भरून विठोबाच्या पायाला पाणी लागलं. लोकांनी दाराला चिखल लावला. देव आता बुडू लागला. पांडुबा म्हणाला, विठोबाच्या मस्तकापातूर पाणी येऊ द्या. तुंब घाला दाराला, तुंब. निवर्ण पाणी होता. विठोबाला पार बुडू द्या. असेच 5-6 दिवस गेले. गावगाव वार्ता गेल्या. कुणी एक माणूस पावसासाठी पाणी सोडून देवापुढं बसलाय. गावगावच्या दिंड्या हरिनाम म्हणत येऊ लागल्या. गणू मास्तर त्यांना भाकरी तुकडा गोळा करून वाढू लागला आणि रात्रंदिवस विठ्ठल नामाचा गजर चालला. अभिर्बुक्याचा थर साचला. क्षणाक्षणानं दिवस जात होते. क्षणाक्षणानं पांडुबा क्षीण होत चालला होता. लोक त्याच्या गळ्यात माळा आणून घालत होते. पण पावसाचा कुठं थेंब नव्हता. दिवसा कडक ऊन पडायचं आणि रात्री टिपूर चांदणं. ज्या गावाला प्यायलाही पाणी नाही ती गावं सोडून लोक जात होते. चित्र मोठं भेसूर होतं. पांडुबा थोडासा हसला आणि हलक्या आवाजात म्हणाला, मला एक देव मारील म्हणून का तू सगळ्या जगाला मारतोया? नाही, पडल, पाऊस पडल. आणि तो नाही पडला तर देवाच्या दारात तुम्हा सगळ्या देखता मला मरण आलं तर काय वाईट आहे. हा, पर एवढं कुठलं आपलं नशीब. विठ्ठला, असं म्हणत रामदादा तिथनं उठला आणि भजनात दाखल झाला. भजन चालू होतं. देवळापुढं असलेल्या पिंपळाच्या पारावर पोथीपारायण चालू होतं. पाऊस मागणाऱ्या पोरांची संख्या वाढली होती. घरोघर पाऊस मागत होती. लोक ओल्या पडद्यानं पाणी आणून ओतत होते. कशात काही खंड नव्हता, कसूर नव्हती. देव पार बुडाला होता. वातावरण गंभीर झालं होतं. कुणाच्या चेहऱ्यावर रया नव्हती. पांडुबाचा आता भरोसा नव्हता. आज कितवा दिवस? जो तो मनातल्या मनात मोजत होता. तोंडानं विठ्ठल विठ्ठल असं म्हणत होता. पण पावसाचा कुठं ठिकाणा नव्हता. भोळा भाबडा पांडुबा आपल्या जीवाला हाकनाक मुकणार होता आणि या दुःखात सगळा गाव बुडाला होता. आणि रात्री एकाएकी जेवण वेळेला उगवतीकडून कौंदुळ आलं. झाडं हलू लागली. पिंपळ सळसळू लागला. पोथीची पानं उडू लागली. एक एक ढग वर आकाशात सरकू लागला. लोकांच्या मरगळल्या मनाला उत्साह आला. टाळ चिपळ्यांचा आवाज चढला. मृदंगाचा ताल चढला. हरिनामाचा जयघोष झाला. देऊळ घुमू लागलं. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आनंदाला भरतं आलं. ते नाचू लागले. मेघराजाचं चांग भलं असं म्हणता म्हणता आभाळ झाकाळलं गेलं. अमळशानं गळू लागलं. एक एक थेंब बोरावानी पडू लागला. लोक तो अंगावर झेलू लागले. रामदादाचा आनंद तर पोटात मावेना.
तो पांडुबाकडं आत देवळात धावला. क्षीण झालेल्या त्याच्या ध्यानमूर्तीला त्यानं कडकडून मिठी मारली. पांडुबा, अरे पांडुबा, असं म्हणत त्याला गदागदा हलवलं. अरे पाऊस आला, अरे बघ कसं सगळीकडं पाणीच पाणी झालं या. पण त्याचं आपलं एक नाही, दोन नाही, डोळं उघडणं नाही, बघणं नाही. रामदादानं पुन्हा त्याला हलवला, चाचपला, हाका मारल्या. पण त्याचा जीव त्याच्या कुडीतून कधी उडून गेला होता हे त्यालाही माहीत नव्हतं. रामदादाच्या हातापायातलं वारं गेलं. त्याला भडभडून आलं. मनातल्या मनात तो पुटपुटला, विठ्ठला. कसा तरी उठला, बाहेर आला, हातात पावसाचे 2 थेंब घेतले आणि पांडुबाच्या मुखात सोडले. बाहेर लोक बेहोश होऊन नाचत होते, गात होते, पावसात भिजत होते. मेघराजाचं चांग भलं असं म्हणत होते. त्यांच्या आनंदावर विरजण टाकावं असं रामदादालाही वाटत नव्हतं. तोही त्यात सामील झाला. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.